नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। 9 फेब्रुवारीपासून जे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहे बरोबर त्यांची BMC सब इंजिनिअरची एक्झाम त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर उरलेल्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत जसं मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी जेईची एक्झाम असेल किंवा सिव्हिलसाठी जेई आणि सब इंजिनिअरची एक्झाम असेल या सगळ्याच्या सगळ्या 2 मार्च नंतर त्या ठिकाणी एक्झाम होणार आहेत। ओके, सो ह्या सगळ्या शिफ्टमध्ये एक किंवा दोन कमीत कमी एक प्रश्न आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट डेज बद्दल त्या ठिकाणी पाहायला मिळेल। ठीक आहे, सो आजचं हे जे लेक्चर असणार आहे अर्ध्या तासाचं जे काही लेक्चर असेल यामध्ये तुम्हाला प्रत्येक शिफ्ट मध्ये कमीत कमी एक प्रश्न आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न तिथे पाहायला मिळतील म्हणजे मिळतील। ठीक आहे, सो प्रत्येकाने हे लेक्चर कंप्लीट स्टार्ट टू एंड तुम्हाला पाहायचं आहे आणि याची जी PDF असणार आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी एक कंपायलेशन करून त्या ठिकाणी त्याला फॉरवर्ड करणार आहे। सो एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे, तिथून तुम्हाला याची PDF देखील डाउनलोड करून प्रिंट आउट देखील काढता येणार आहे। ठीक आहे, सो टाइम वेस्ट न करता या ठिकाणी आपण लेक्चरला सुरू करतोय। तत्पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल हे जे 3 कोर्सेस आहेत यावर 35% ऑफ एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर तुम्ही जर केलात तर तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर कोणकोणते हे 3 कोर्सेस आहेत 1 मिनिटामध्ये फक्त सांगतो। ठीक आहे, आतापर्यंत जवळजवळ 7,500 कॉपीज विकणारे हे जे पुस्तक आहे ज्यामध्ये GSGK 20 मार्क्ससाठी आणि रिझनिंग 20 मार्क्ससाठी असं टोटल 40 मार्क्ससाठी हे पुस्तक आपण बनवलेलं आहे। जवळपास 7,500 कॉपीज याच्या आतापर्यंत विकले गेलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेलं हे पुस्तक जे आहे हे तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर 510 रुपयात मिळणार आहे। त्यावर देखील तुम्ही 35% डिस्काउंट त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। दुसरा जो कोर्स आहे तो म्हणजे 50 रिझनिंगच्या टेस्ट आहेत आणि 50 जनरल स्टडीजच्या टेस्ट आहेत, अशा टोटल 100 टेस्ट फक्त 299 रुपये। त्यावर देखील तुम्ही 35%चं कुपन कोड अप्लाय करू शकता। एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्यासाठी डाउनलोड करायचं आहे। आणि तिसरा या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे GSGK चे लेक्चर असतील, लॉजिकल रिझनिंगचे लेक्चर असतील, GSGK आणि लॉजिकल रिझनिंगचे जे पुस्तक असेल आणि लॉजिकल रिझनिंगच्या 50 टेस्ट आणि जनरल स्टडीजच्या 50 टेस्ट असं सगळ्याचं कॉम्बिनेशन 949 रुपयात तुम्हाला मिळतंय। त्यावर देखील तुम्ही हा 35%चा डिस्काउंट अप्लाय करू शकता। म्हणजे 650 रुपयामध्ये संपूर्ण पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे 40 मार्चची तुमची संपूर्ण तयारी या कोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। नक्की ह्या ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता। ठीक आहे, चला जाऊयात पुढे। आता सगळ्यात पहिल्यांदा जानेवारी महिन्यातले जे महत्त्वाचे दिवस आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। पहिला जो दिवस आहे 1 जानेवारी ग्लोबल फॅमिली डे, जो जागतिक कुटुंब दिवस आहे। जागतिक कुटुंब दिवस किंवा ग्लोबल फॅमिली डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 1 जानेवारी। ओके, त्यानंतर 4 जानेवारीला आहे वर्ल्ड ब्रेल डे। आता हा ब्रेल नावाचा हा एक व्यक्ती आहे। ब्रेल नावाचा हा काय आहे? एक व्यक्ती आहे ज्याने जे अंध व्यक्ती आहेत बरोबर ना, जे अंध व्यक्ती आहे त्यांना वाचता लिहिता यावं त्यासाठी एक लिपी बनवलेली आहे आणि त्या लिपीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे ब्रेल लिपी। ओके, सो ही कुणी डेव्हलप केलेली आहे? ह्या ब्रेल नावाच्या एका व्यक्तीने डिझाइन केलेली आहे किंवा डेव्हलप केलेली आहे। म्हणून त्याच्या स्मरणार्थ या दिवशी 4 जानेवारीला वर्ल्ड ब्रेल डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो। तिसरा दिवस आहे 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस किंवा त्यालाच म्हटलं जातं NRI डे। ओके, जे भारतीय वंशाचे लोक आहेत आणि जे फॉरेन मध्ये आहेत बरोबर ना, त्यांचं भारतासोबतचं जे संबंध आहेत ते चांगलं बनवण्यासाठी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, प्रवासी भारतीय दिवस किंवा त्याला म्हटलं जातं NRI डे। ठीक आहे, कधी साजरा केला जातो? 9 जानेवारीला त्या ठिकाणी साजरा केला जातो। नेक्स्ट आहे 10 जानेवारी। 10 जानेवारीला आहे वर्ल्ड हिंदी डे। काय आहे? वर्ल्ड हिंदी डे। आता पुढे गेल्यावर तुम्हाला अजून एक दिवस पाहायला भेटेल, तो भेटेल तुम्हाला नॅशनल हिंदी डे। समजतंय ना, किंवा हिंदी दिवस नॅशनल ब्रॅकेटवर लिहिलेला असेल तो भारतासाठी असेल, पण तुमची जी हिंदी भाषा आहे बरोबर ना, तुमची जी हिंदी भाषा आहे जी आपली नॅशनल आपण लँग्वेज त्याला म्हणूयात बरोबर ना, ही नॅशनल लँग्वेज तुमची हिंदी जी भाषा आहे ही इंटरनॅशनल लेवलला त्याला प्रचलित करण्यासाठी हा दिवस या ठिकाणी आपण साजरा करतो वर्ल्ड हिंदी डे। कधी असतो तो? 10 जानेवारीला। नंतर आहे 12 जानेवारी। 12 जानेवारीला आहे नॅशनल युथ डे। पुढे गेल्यावर तुम्हाला अजून एक दिवस पाहायला भेटेल इंटरनॅशनल युथ डे।
ठीक आहे, हा आहे नॅशनल युथ डे. हा युथ डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद जयंती. ती देखील असणार आहे कधी? 12 जानेवारी. ओके, सो आपल्याकडे जे युथचं प्रमाण जास्त आहे, सो युथ शक्ती, बरोबर ना, युथ शक्तीचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे, त्याची जनजागृती कशी केली पाहिजे युथ बद्दलची, बरोबर, त्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, तो म्हणजे 12 जानेवारी नॅशनल युथ डे. पुढे गेल्यावर तुम्हाला परत समजेल इंटरनॅशनल युथ डे देखील आहे, तो पुढे गेल्यावर तुम्हाला समजणारच आहे. ठीक आहे, दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. जसं वर्ल्ड हिंदी डे आहे तसं पुढे गेल्यावर तुम्हाला नॅशनल हिंदी डे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. क्लिअर? चला, सो 12 जानेवारीला नॅशनल युथ डे म्हटलं जातं किंवा स्वामी विवेकानंद जयंती देखील त्या ठिकाणी असते. ओके, नेक्स्ट आहे तुमच्याकडे 15 जानेवारी. आता 15 जानेवारीला काय आहे? इंडियन आर्मी डे. जे आपले भारतीय सैन्य दल आहे, बरोबर, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काहीतरी आपण काय घेऊ शकतो, बरोबर, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हा दिवस साजरा करत आहे, इंडियन आर्मी डे. लक्षात ठेवायचंय 15 जानेवारी. ठीक आहे, नेक्स्ट आहे 23 जानेवारी. 23 जानेवारीला काय करतोय? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्या दिवशी आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे 24 जानेवारी. 24 जानेवारीला आहे नॅशनल गर्ल चाइल्ड डे. समजतंय? ज्या बालिका आहेत किंवा आपण त्याला हिंदीमध्ये म्हणतो बालिका दिवस, बरोबर, बालिका दिवस जो आहे हा कधी साजरा केला जातो? 24 जानेवारीला त्या ठिकाणी साजरा केला जातो, नॅशनल गर्ल चाइल्ड डे. नंतर आहे तुमच्याकडे 25 जानेवारी. 25 जानेवारीला आहे नॅशनल वोटर्स डे. जे आपण मतदान करतोय, बरोबर, मतदान करण्याचा जो हक्क आहे, बरोबर, त्याला प्रमोट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, 25 जानेवारी नॅशनल वोटर्स डे. नेक्स्ट आहे आपल्याकडे 26 जानेवारी. सगळ्यांनाच माहित आहे रिपब्लिक डे ऑफ इंडिया, बरोबर. 26 जानेवारी 1950 ला आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा जी आपली राज्यघटना आहे ती अंमलात आणली, तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस रिपब्लिक डे ऑफ इंडिया म्हणून काय करतो? साजरा त्या ठिकाणी करतो. सो जानेवारी मंथ मधले एवढे 10 दिवस तुम्हाला पाठ करायचे म्हणजे करायचे. ठीक आहे, चला नेक्स्ट जाऊयात आता पुढे. नेक्स्ट आहे फेब्रुवारी महिना. ठीक आहे, सो फेब्रुवारी महिन्यामधले काय काय इम्पॉर्टंट 10 दिवस आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे 2 फेब्रुवारी. ठीक आहे, 2 फेब्रुवारी आहे वर्ल्ड वेटलँड्स डे. ठीक आहे, जे दलदलीचे प्रदेश आहे, ओके, त्याचं महत्व आपण कसं वाढवू शकतो, बरोबर, त्याचं संरक्षण आपण कसं करू शकतो, त्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, 2 फेब्रुवारी वर्ल्ड वेटलँड्स डे. ठीक आहे, त्यानंतर आहे 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा वर्ल्ड कॅन्सर डे, बरोबर. कॅन्सर हा जो आजार आहे ज्याने भरपूर सारे लोक त्रस्त आहेत, ओके, त्यावर उपाययोजना काय आहेत किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, कसली काळजी घेतली पाहिजे, याचा सगळ्याची जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, 4 फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे. नंतर आहे आपल्याकडे 6 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारी आहे इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जिनेटल म्युटिलेशन. ओके, आता ज्या महिला आहेत, बरोबर ना, ज्या महिला आहेत त्यांच्यावर जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा त्यांच्यावर जे काही रूढी परंपरा त्या ठिकाणी ज्या लादल्या जातात, बरोबर, त्याचा अपोज करणे किंवा त्याला त्याचा कशा कमी करता येईल त्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आणि तो म्हणजे 6 फेब्रुवारी इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जिनिटल म्युटिलेशन. क्लिअर? लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं. ओके, नेक्स्ट आहे तुमच्याकडे 11 फेब्रुवारी. नेक्स्ट आहे तुमच्याकडे 11 फेब्रुवारी इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स. जे विज्ञान आहे, सायन्स म्हणजे तुमच्याकडे जे विज्ञान आहे, विज्ञानासाठी, बरोबर, विज्ञान क्षेत्रामध्ये किंवा सायन्स क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी, खास करून कुणाला? वुमन म्हणजे महिला आणि ज्या लहान मुली आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सायन्समध्ये, विज्ञानामध्ये तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, वुमन आणि गर्ल्ससाठी. कधी साजरा केला जातो? 11 फेब्रुवारीला त्या ठिकाणी साजरा केला जातो. क्लिअर? हा, आता नेक्स्ट आहे आपल्याकडे 13 फेब्रुवारी वर्ल्ड रेडिओ डे. वर्ल्ड रेडिओ डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. नंतर आहे तुमच्याकडे 20 फेब्रुवारी वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस. हा देखील तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. 20 फेब्रुवारी काय आहे? वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस. त्यानंतर आहे 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारीला आहे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. म्हणजे आपली जी मदर लँग्वेज असणार आहे, बरोबर ना, म्हणजे आता आपली सपोज मातृभाषा जी आहे महाराष्ट्राची ही मराठी आहे, बरोबर ना. सो प्रत्येक राज्याने किंवा प्रत्येक देशाने आपली जी मदर टंग आहे, बरोबर ना, यासाठी याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, बरोबर, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे इंग्लिश, फक्त इंग्लिशच्याच नादी लागून चालणार नाही, बाकीच्याही लँग्वेज तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे
24 फेब्रुवारी आहे सेंट्रल एक्साइज डे. त्यानंतर आहे आपल्याकडे 27 फेब्रुवारी वर्ल्ड एनजीओ डे. जे मोठमोठे एनजीओ असतात बरोबर, जे एनजीओ आहेत ते एनजीओ लोकांसाठी काहीतरी काम करतात बरोबर, त्यांना प्रेरणा म्हणून या ठिकाणी आपण हा दिवस त्या ठिकाणी साजरा करत असतो, वर्ल्ड एनजीओ डे. कधी असणार आहे 27 फेब्रुवारीला. आणि 28 फेब्रुवारी महिन्याचा लास्टचा दिवस नॅशनल सायन्स डे. ठीक आहे, नॅशनल सायन्स डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर तुमच्याकडे असणार आहे 28 फेब्रुवारी. म्हणजे जानेवारीचे 10 झाले, फेब्रुवारीचे या ठिकाणी 10 दिवस झालेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ठीक आहे, आपली जर एक्झाम आपण म्हणतोय फेब्रुवारी मध्ये आहे किंवा मार्च मध्ये आहे, सो जानेवारी फेब्रुवारी मार्च हे 3 महिने आपल्यासाठी फार फार इम्पॉर्टंट असणार आहेत. क्लिअर. चला जाऊयात पुढे. नेक्स्ट आहे आपल्याकडे मार्च महिना. ठीक आहे, सो मार्च मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे 3 मार्च. सो 3 मार्च हा वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे बरोबर, जे जंगली प्राणी आहेत बरोबर त्यांच्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणजे काय, जे जंगली प्राणी आहेत त्यांचं संरक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे बरोबर, बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी कशी आपण सेव्ह केली पाहिजे, त्यासाठी हा दिवस या ठिकाणी आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. दॅट इज व्हॉट 3 मार्च. नेक्स्ट आहे आपल्याकडे 8 मार्च. 8 मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल वुमन्स डे. इंटरनॅशनल लेवलवर वुमन्स डे त्या ठिकाणी साजरा केला जातो, तो असणार आहे 8 मार्च. ओके. 15 मार्चला असणार आहे वर्ल्ड कंझ्युमर राईट डे. जे आपले ग्राहक आहेत बरोबर ना, जे आपले कस्टमर आहेत त्यांचे हक्क काय आहेत बरोबर ना, त्यासाठी त्याची जनजागृती करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. 15 मार्च वर्ल्ड कंझ्युमर राईट्स डे. क्लिअर. नेक्स्ट आहे तुमच्याकडे 18 मार्च. 18 मार्च आहे ऑर्डनन्स फॅक्टरी डे. म्हणजे आपले जे संरक्षणाच्या रिलेटेड जे काही तुमचे गोळीबार वगैरे जे काही तयार होतात बरोबर, शस्त्रास्त्र जे तयार होतात त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी पाळला जातो, ऑर्डनन्स फॅक्टरी डे. इंडियासाठी स्पेसिफिक कशासाठी असणार आहे, हा इंडियासाठी त्या ठिकाणी असणार आहे 18 मार्च. नेक्स्ट आहे 20 मार्च इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस. बघा भरपूर वेळा आपल्या कामाच्या याच्यामध्ये माणसं खुश राहायचे सोडून गेलेत बरोबर ना, खुश राहता त्यांना येत नाही. ओके, सो त्यासाठी खास एक दिवस त्या ठिकाणी ठेवलेला आहे, जे ऍटलीस्ट त्या दिवशी तरी माणसं खुश राहतील म्हणून हा दिवस ठेवलेला आहे, इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस. कधी असणार आहे तो 20 मार्चला त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट आहे 21 मार्च, तो असणार आहे इंटरनॅशनल फॉरेस्ट डे. जे तुमचे जंगल आहेत, जे वन आहेत बरोबर, त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे बरोबर, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, इंटरनॅशनल फॉरेस्ट डे 21 मार्च. नंतर असणार आहे 22 मार्च. 22 मार्चला असणार आहे वर्ल्ड वॉटर डे. सो पाण्याचं महत्व काही तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाही आहेच. ओके, मग काही लोक अशी आहेत की ज्यांना पाण्याचा वापर कसा करावा, विनाकारण पाणी वाया घालू नये त्याचं महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, वर्ल्ड वॉटर डे. आणि हा कधी असतो 22 मार्च या दिवशी त्या ठिकाणी असतो. ठीक आहे. 23 मार्च जो आहे वर्ल्ड मेट्रोलॉजी डे. जे हवामान खातं आहे बरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरोबर, त्यांचं काम जे आहे बरोबर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, वर्ल्ड मेट्रोलॉजी डे. तो असणार आहे 23 मार्च. 24 मार्च जो आहे हा असणार आहे वर्ल्ड ट्युबरक्युलिस डे. ठीक आहे. आता टीबी हा जो आजार आहे बरोबर ना, शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला टीबी देखील म्हटलं जाऊ शकतं. सो टीबी बद्दल बरोबर हा जो एक रोग त्या ठिकाणी आहे बरोबर, सो टीबी बद्दल लोकांना जागृत करण्याचं काम या दिवशी केलं जातं. त्याचे दुष्परिणाम काय आहेत किंवा त्याची काळजी कशी घेतली पाहिजे यावर बोललं जातं या दिवशी, वर्ल्ड ट्युबरक्युलिस डे. ठीक आहे, किंवा टीबी डे त्या ठिकाणी म्हटलं जाईल 24 मार्च. 27 मार्चला असणार आहे वर्ल्ड थिएटर डे. जे कलाकार आहेत बरोबर ना, जे थिएटरमध्ये काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, तो असणार आहे 27 मार्च वर्ल्ड थिएटर डे. क्लिअर. चला हे झाले तुमचे मार्च मधले. ओके, सो जानेवारी फेब्रुवारी मार्च पाठच करायचे, पुढचे जरी थोडेफार इकडे तिकडे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचे हे 30 दिवस तुमचे तोंडी पाठ असणं गरजेचं आहे. क्लिअर. चला जाऊयात आता पुढे. नेक्स्ट आहे तुमच्याकडे एप्रिल महिना. ओके, एप्रिल महिन्यामध्ये जर पाहिलं तुम्ही 2 एप्रिल. ओके, 2 एप्रिलला काय केलं जाते, वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे. आता ऑटिझम हा जो आहे हा लहान मुलांना होणारा एक आजार आहे. ओके, हा एक लहान मुलांना होणारा आजार आहे. तर साधारण तो 2 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत बरोबर ना, 2 वर्षापर्यंत 18 महिने याच्यातले जे मुलं आहेत त्यावेळेला तो आजार झाला हे आपल्याला कळतं, किंवा काही काही लोकांना थोडं मोठं झाल्यावर देखील कळतं. त्याचा अवेअरनेस जो आहे हा पहिल्यापासूनच लोकांमध्ये आला पाहिजे, पब्लिकमध्ये आला पाहिजे, त्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो, वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे. कधी असणार आहे हा
2 एप्रिल. ठीक आहे. सो 7 एप्रिलला असणार आहे वर्ल्ड हेल्थ डे. सो आजकालचे जे धकाधकीचं जे जीवन आहे त्याकडे माणसं स्वतःच्या हेल्थकडे लक्ष नाहीये. ओके. सो हेल्थचं महत्व काय आहे, शरीराचं महत्व काय आहे ते पटवून देण्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे. कधी असणार आहे? 7 एप्रिलला त्या ठिकाणी असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे आपल्याकडे 10 एप्रिल. 10 एप्रिलला असणार आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे. ओके. कुणी ॲलोपॅथीचे औषध घेतं, पण आजकाल तुम्ही बघितलं तर होमिओपॅथीची देखील त्या ठिकाणी औषधं घ्यायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. मग त्याचं महत्व काय आहे, बरोबर ना? त्याची त्यावर त्या टॅबलेट घेतल्याने तुमच्यावर काय इफेक्ट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जनजागृती करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. तो असणार आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे. आणि हा कधी असतो? 10 एप्रिलला असतो. नंतर आहे तुमच्याकडे 11 एप्रिल नॅशनल सेफ मदरहुड डे. ओके. नॅशनल सेफ मदरहुड डे. ज्या महिला ज्या आहेत, ज्या प्रेग्नंट आहेत किंवा ज्यांची आता डिलिव्हरी होणार आहेत, बरोबर, मग त्या गर्भाची काळजी कशी घ्यायची, बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दलची जनजागृती करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. नॅशनल सेफ मदरहुड डे हा कधी साजरा केला जातो? 11 एप्रिलला त्या ठिकाणी साजरा केला जातो. नंतर आहे तुमच्याकडे 14 एप्रिल आंबेडकर जयंती. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ह्या दिवशी आहे. सो हा देखील सगळ्यांना माहितीच आहे. 14 एप्रिल. 18 एप्रिल आहे वर्ल्ड हेरिटेज डे. हेरिटेज डे. हेरिटेज ज्या साईट आहेत, ओके, बरोबर ना, पूर्ण जगामध्ये ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. तो म्हणजे 18 एप्रिल वर्ल्ड हेरिटेज डे. नंतर आहे तुमच्याकडे 21 एप्रिल. तो आहे सिव्हिल सर्व्हिसेस डे. नंतर आहे तुमच्याकडे 22 एप्रिल हा अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. आधी देखील बीएमसी मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. नेक्स्ट आहे तुमच्याकडे 23 एप्रिल. 23 एप्रिलला आहे वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे. जे तुमचे लेखक आहे, बरोबर, त्यांचे हक्क काय आहेत, कॉपीराइट बद्दलचे त्यांचे हक्क काय आहेत, त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे. नंतर आहे तुमच्याकडे 25 एप्रिल. तो आहे वर्ल्ड मलेरिया डे. मलेरिया नावाचा हा जो आजार आहे त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे 25 एप्रिल वर्ल्ड मलेरिया डे. हे झाले तुमचे एप्रिल महिन्याचे. क्लिअर. चला नेक्स्ट जाऊयात आपण आता मे महिना. ठीक आहे. मे महिन्यामध्ये काय आहे तुमच्याकडे? सगळ्यात पहिल्यांदी 1 मे. ठीक आहे. 1 मेला आहे इंटरनॅशनल लेबर डे. जे तुमचा कामगार दिवस आपण त्याला म्हणतो, बरोबर. सो 1 मेला काय असणार आहे? इंटरनॅशनल लेबर डे. लक्षातच ठेवायचं आहे. 3 मेला असणार आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. नंतर 8 मेला त्या ठिकाणी असणार आहे वर्ल्ड रेड क्रॉस डे. आता हा रेड क्रॉस नावाची एक संस्था आहे ज्यांनी लोकांसाठी काम केलेलं आहे. मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा दिवस आपण साजरा करतो वर्ल्ड रेड क्रॉस डे. तो असणार आहे 8 मे. नंतर आहे तुमच्याकडे 11 मे नॅशनल टेक्नॉलॉजी डे. नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 11 मे त्या ठिकाणी साजरा केला जातो. 15 मे जो आहे हा असणार आहे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज. बरोबर. इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज म्हणून साजरा केला जातो 15 मे. 17 मेला असणार आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे. आजकाल जर तुम्ही बघितलं बीपीचे पेशंट वाढतायत, हायपरटेन्शनचे पेशंट वाढतायत, बरोबर. मग त्याचे दुष्परिणाम काय आहेत किंवा त्यावर उपाययोजना म्हणून काय करता येईल त्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे. दॅट इज व्हॉट? 17 मे. 22 मेला असणार आहे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. ओके. आता वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे, ओके, आणि एन्व्हायरमेंट डे यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. 22 मेला असतो तुमचा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. ओके. आणि मे नंतर जून, 5 जूनला असतो तुमचा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. दोघांमध्ये कन्फ्युजन नको. याच्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात 5 तारखेला असणार आहे तुमचा एन्व्हायरमेंट डे. ठीक आहे. सो 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. त्यानंतर 24 मेला त्या ठिकाणी असणार आहे वर्ल्ड सिझोफ्रेनिया डे. ओके. ह्या नावाचा एक आजार आहे. त्या संदर्भात उपाययोजना काय करता येईल, जनजागृती काय करता येईल त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो 24 मे. नंतर असणार आहे 25 मे वर्ल्ड थायरॉइड डे. थायरॉइड नावाचा देखील हा आजार महिलांमध्ये जास्त पाहायला भेटतो. त्याबद्दल उपाययोजना काय असतील त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो 25 मे. नंतर आहे तुमच्याकडे 31 मे. 31 मे आहे वर्ल्ड नो टोबॅको डे. जो तो तंबाखू खातात लोक, त्यामुळे कॅन्सर होतो, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तोंडाचे काही आजार होतात, ते अवॉइड करण्यासाठी त्यावर उपाययोजना काय करू शकतो, त्याचे दुष्परिणाम काय आहेत तंबाखूचे, बरोबर, त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो 31 मे. लक्षातच ठेवायचा 31 मेला असणार आहे नो टोबॅको दिवस. ठीक आहे. नो टोबॅको डे. कोणता आहे हा? वर्ल्ड नो टोबॅको डे. क्लिअर. हे झाले तुमचे
मे महिन्याचे. नंतर जातोय आपण जून. ओके, जून मध्ये आहे आपल्याकडे 1 जून. ओके, 1 जूनला कोणता दिवस आहे? ग्लोबल पॅरेंट्स डे. ओके, जे आपण पॅरेंटिंग करतो बरोबर ना, तर पॅरेंटिंग कशा प्रकारे केली पाहिजे बरोबर, पालक हा कसा असला पाहिजे त्यावर जनजागृती करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. 1 जून ग्लोबल पॅरेंट्स डे. नंतर आहे 5 जून, जसं मी तुम्हाला सांगितलं वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे. ओके, आणि इथे जो तुमच्याकडे होता बरोबर ना, इथे जो तुमच्याकडे होता मे महिन्यामध्ये बरोबर ना, मे महिन्यामध्ये जो आपल्याकडे होता 22 मे हा काय होता? वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. आणि 5 जून जो आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे त्या ठिकाणी आहे. ओके, 7 जून, 7 जून काय आहे? वर्ल्ड फूड सेफ्टी डे. ओके, काय आहे? वर्ल्ड फूड सेफ्टी डे. 8 नंबरला आहे 8 जून वर्ल्ड ओशियन डे, जे महासागर आहे बरोबर ना, त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, वर्ल्ड ओशियन डे. ओके, त्यानंतर आहे 12 जून. 12 जूनला आहे वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. समजून घ्या आता, चाइल्ड लेबर म्हणजे बाल कामगाराला आपल्या इंडियामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी काय आहे? विरोध आहे. बाल कामगार त्या ठिकाणी करू देत नाही, त्यांना काम त्या ठिकाणी करू देत नाही. त्याच्या अगेन्स्ट मध्ये म्हणजे बाल कामगारांच्या विरोधात हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्यांना एज्युकेशन कसं देता येईल बरोबर ना, त्यासाठी पब्लिक मध्ये अवेअरनेस त्या ठिकाणी केला जातो, त्याची जनजागृती केली जाते. आणि चाइल्ड लेबरला अपोज करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट जाण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. ओके, 14 जून वर्ल्ड ब्लड डोनर डे. असं म्हटलं जातं की दर 3 महिन्यानंतर ब्लड आपण डोनेट केलं पाहिजे बरोबर, रक्तदान केलं पाहिजे, त्यासाठी त्याची जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो 14 जून. त्याला म्हटलं जातं वर्ल्ड ब्लड डोनर डे. क्लिअर. नेक्स्ट आहे तुमच्याकडे 18 जून. 18 जूनला असणार आहे इंटरनॅशनल पिकनिक डे. नंतर असणार आहे 20 जून. 20 जूनला असणार आहे वर्ल्ड रिफ्युजी डे. 21 जूनला त्या ठिकाणी असणार आहे इंटरनॅशनल योगा डे. इंटरनॅशनल योगा डे हा कधी असतो लक्षातच ठेवायचं आहे, 21 जून. नंतर आहे तुमच्याकडे 26 जून इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज. आजकाल जर बघितलं तुम्ही, कमी वयातले मुलं देखील त्या ठिकाणी ड्रग्सला ऍडिक्ट झालेले आहे. मग त्याचे दुष्परिणाम काय असतील बरोबर ना, त्यावर उपाययोजना काय केली पाहिजे त्यासाठी या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो 26 जून इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज. क्लिअर. नेक्स्ट आहे तुमच्याकडे महिना जुलै. ओके, सो 1 जुलैला काय असणार आहे? वर्ल्ड डॉक्टर्स डे. त्यानंतर 4 जुलै लक्षात ठेवायचं आहे युनायटेड स्टेट्स इंडिपेंडन्स डे. विचारू शकता युनायटेड स्टेट्सचा इंडिपेंडन्स डे कधी असतो, तर तो असणार आहे 4 जुलै. 7 जुलैला असणार आहे ग्लोबल फॉरगिव्हनेस डे. असं म्हटलं जातं की एखाद्याला माफ केलं की आपला त्रास कमी होतो, त्यासाठी म्हणजे त्याच्याबद्दलच जनजागृती करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, ग्लोबल फॉरगिव्हनेस डे. कुणाशी भांडण झालं असेल तर विसरून जा, त्याला माफ करा, त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, ग्लोबल फॉरगिव्हनेस डे. तो कधी असणार आहे? 7 जुलैला असणार आहे. ओके, नंतर आहे 11 जुलै वर्ल्ड पॉप्युलेशन डे. जे वाढतं पॉप्युलेशन आहे त्याचे दुष्परिणाम काय असतील, ओके, पॉप्युलेशन कसं कंट्रोल मध्ये आणायचं त्याची जनजागृती करण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, वर्ल्ड पॉप्युलेशन डे. नंतर आहे 17 जुलै वर्ल्ड इमोजी डे. जर आता तुम्ही बघता सोशल मीडियावर जे वेगवेगळ्या प्रकारचे इमोजीज तुम्हाला दिसतात, लवची दिसते, स्माइलीची दिसतात बरोबर ना, वेगवेगळ्या प्रकारचे जे इमोजीज आहे बरोबर, त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, वर्ल्ड इमोजी डे 17 जुलै. 18 जुलैला आहे नेल्सन मंडेला. हे साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट आहे, जे पहिले ब्लॅक प्रेसिडेंट त्या ठिकाणी होते. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे बरोबर, त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो 18 जुलै नेल्सन मंडेला इंटरनॅशनल डे. नंतर आहे तुमच्याकडे 20 जुलै इंटरनॅशनल चेस डे. जो बुद्धिबळ हा जो खेळ आहे बरोबर, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो, इंटरनॅशनल चेस डे. हा असणार आहे 20 जुलै. 24 जुलै जो असणार आहे इन्कम टॅक्स डे. ओके, इंडियासाठी स्पेसिफिक हा असणार आहे. 26 जुलै आहे कारगिल विजय दिवस. इंडियासाठी खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे. सो 28 जुलै हा आहे वर्ल्ड हेपेटायटिस डे. ओके, आता हा लिव्हरच्या रिलेटेड एक आजार आहे. ओके, त्याच्याबद्दल हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्यावर उपाययोजना कशी केली पाहिजे त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो 28 जुलै. ठीक आहे, हे झालं तुमचं जुलै. नंतर आहे तुमच्याकडे ऑगस्ट. ओके, सो ऑगस्ट मध्ये जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे 6 ऑगस्ट. 6 ऑगस्टला आहे हिरोशिमा डे. ओके, हिरोशिमा नागासाकी या ठिकाणी जे अणुबॉम्बचे हल्ले झाले होते बरोबर, त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो, हिरोशिमा डे 6 ऑगस्ट.
9 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातोय इंटरनॅशनल डे ऑफ द वर्ल्ड्स इंडिजिनियस पीपल, त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो 9 ऑगस्ट. 12 ऑगस्ट जो आहे हा आहे इंटरनॅशनल यूथ डे. बघा 12 जानेवारी जाऊन बघा, 12 जानेवारी हा तुमचा नॅशनल यूथ डे होता, स्वामी विवेकानंद जयंती होती. ओके, आणि 12 ऑगस्ट जो आहे हा असणार आहे इंटरनॅशनल यूथ डे. क्लिअर. 15 ऑगस्ट असणार आहे, सगळ्यांना माहितीच आहे, इंडियन इंडिपेंडन्स डे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. मग तेव्हापासून 15 ऑगस्ट हा आपल्यासाठी काय आहे, इंडियन इंडिपेंडन्स डे त्या ठिकाणी आहे. क्लिअर. नंतर आहे 19 ऑगस्ट, दॅट इज व्हॉट वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे. नंतर आहे 20 ऑगस्ट सद्भावना दिवस, किंवा त्याच दिवशी असते राजीव गांधी बर्थ अॅनिव्हर्सरी. त्यानंतर आहे 23 ऑगस्ट, 23 ऑगस्टला आहे नॅशनल स्पेस डे. 26 ऑगस्टला आहे वुमन्स इक्वॅलिटी डे, म्हणजे पुरुष आणि महिला हे दोघंही समान आहेत, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो 26 ऑगस्ट वुमेन्स इक्वॅलिटी डे. 29 ऑगस्टला आहे नॅशनल स्पोर्ट डे, इंडियासाठी स्पेसिफिक असणार आहे. आणि 30 ऑगस्ट असणार आहे स्मॉल इंडस्ट्री डे. क्लिअर. हे झाले तुमचे ऑगस्ट महिन्यामध्ये. ओके, नेक्स्ट आहे तुमच्याकडे सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमच्याकडे 5 सप्टेंबर, माहितीच आहे सगळ्यांना, टीचर्स डे, इंडियासाठी स्पेसिफिक आहे. ओके. 8 सप्टेंबर हा जो दिवस आहे वर्ल्ड लिटरसी डे, तुमची साक्षरता कशी वाढवली पाहिजे, त्याबद्दल काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. 14 सप्टेंबर, जसं 10 जानेवारी तुम्ही मागे जाऊन बघू शकता, 10 जानेवारी काय आहे, इंटरनॅशनल हिंदी दिवस होता, बरोबर ना. आता हा काय आहे तुमचा हिंदी दिवस, इंडियासाठी आहे, म्हणजे नॅशनल लेवलवर याला साजरा केला जातो 14 सप्टेंबरला. 10 जानेवारी, आय थिंक मी थोडा रॉंग पण असू शकतो, एकदा जाऊन क्रॉस चेक करा. 10 जानेवारीला तुमचा काय असणार आहे, इंटरनॅशनल हिंदी दिवस असणार आहे. ओके. सो 15 सप्टेंबर हा असणार आहे तुमचा नॅशनल इंजिनियर्स डे. नंतर आहे तुमच्याकडे 16 सप्टेंबर वर्ल्ड ओझोन डे. 21 सप्टेंबर असणार आहे इंटरनॅशनल डे ऑफ पीस. 25 सप्टेंबर असणार आहे वर्ल्ड फार्मासिस्ट डे. 27 सप्टेंबर असणार आहे वर्ल्ड टुरिझम डे. 29 सप्टेंबर असणार आहे वर्ल्ड हर्ट डे. आणि 30 असणार आहे इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे, म्हणजे जे आपण भाषांतर करतो, एक माणूस इंग्लिशमध्ये बोलतो, त्याचं कन्वर्जन तिकडे हिंदीमध्ये होतं, बरोबर, त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. ओके. तर त्या लोकांच्या, जे लोक त्यावर काम करत आहे, बरोबर, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो 30 सप्टेंबर इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे. ठीक आहे. हे झाले तुमचे सप्टेंबर. त्यानंतर आहे आपल्याकडे ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिला 1 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे फॉर दी एल्डरिटी, म्हणजे जे वृद्ध लोक आहेत, बरोबर, त्यांच्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर आहे गांधी जयंती, आणि त्याच दिवशी साजरा केला जातो इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलेन्स, म्हणजे अहिंसाच्या मार्गावर कसं चाललं पाहिजे त्याबद्दल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो 2 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर आहे वर्ल्ड ॲनिमल वेलफेअर डे. 5 ऑक्टोबर त्या ठिकाणी आहे वर्ल्ड टीचर्स डे. 10 ऑक्टोबर त्या ठिकाणी आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. 13 ऑक्टोबर आहे इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. 16 ऑक्टोबर त्या ठिकाणी आहे वर्ल्ड फूड डे. 24 ऑक्टोबर त्या ठिकाणी आहे युनायटेड नेशन्स डे. 31 ऑक्टोबर त्या ठिकाणी आहे नॅशनल युनिटी डे, किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देखील त्या दिवशी असते. परत 31 ऑगस्टला दुसरा पण दिवस आहे वर्ल्ड सिटीज डे. हे सगळेचे सगळे दिवस तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हा झाला तुमचा ऑक्टोबर. आता बघूयात आपण नोव्हेंबर. नोव्हेंबरमध्ये आहे 1 नोव्हेंबर वर्ल्ड व्हेगन डे, म्हणजे जे शाकाहारी माणसाने कसं झालं पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत त्याबद्दल, मांसाहाराबद्दल इथे काही बोललं जात नाही. वर्ल्ड व्हेगन डेच्या दिवशी शाकाहार बद्दल त्या ठिकाणी चांगलं सांगितलं जातं, त्याचे फायदे त्या ठिकाणी सांगितले जातात. तो दिवस असतो 1 नोव्हेंबर. ओके. 7 नोव्हेंबर जो आहे नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे. फेब्रुवारी मंथ मध्ये जा वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो. त्याची तारीख काय आहे एकदा क्रॉस चेक करा. हा 7 नोव्हेंबर नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे आहे. तिकडे तुमचा फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्ल्ड कॅन्सर डे त्या ठिकाणी आपण बघितला होता. ओके. 9 नोव्हेंबरला आहे तुमच्याकडे लीगल सर्व्हिसेस डे, इंडियासाठी असणार आहे. 11 नोव्हेंबर असणार आहे नॅशनल एज्युकेशन डे. 14 नोव्हेंबरला असणार आहे चिल्ड्रन्स डे इंडियासाठी, किंवा वर्ल्ड डायबिटीस डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. 16 नोव्हेंबर आहे इंटरनॅशनल डे फॉर टॉलरन्स. ओके. 19 नोव्हेंबर असणार आहे इंटरनॅशनल मेन्स डे. नंतर 20 नोव्हेंबर असणार आहे युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे. आणि 21 नोव्हेंबर असणार आहे वर्ल्ड टेलिव्हिजन डे. आणि शेवटचा 25 नोव्हेंबर असणार आहे इंटरनॅशनल डे फॉर इलिमिनेशन ऑफ व्हायलेन्स अगेन्स्ट वुमेन.
महिलांविरुद्ध जे लैंगिक अत्याचार होतात किंवा बाकी कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार होतात त्याच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे, त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कशाला? लैंगिक अत्याचाराला नाही तर त्याच्या विरोधात आपण कसं उभं राहू शकतो, बरोबर, त्याची गोष्टी कमी कशा झाल्या पाहिजे त्यासाठी हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो 25 नोव्हेंबर. ठीक आहे. लास्टचा महिना आपल्याकडे आहे डिसेंबर. ठीक आहे. सो डिसेंबर 1 डिसेंबर जो आहे हा आहे वर्ल्ड एड्स डे. 2 डिसेंबर इथे नाहीये ज्या दिवशी माझा बर्थडे असतो. नंतर आहे 3 डिसेंबर इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. ओके, जे आपण त्याला हँडिकॅप म्हणतो किंवा दिव्यांग म्हणतो त्यांच्यासाठी इंटरनॅशनल लेवलवर हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. 4 डिसेंबर आहे नॅशनल नेव्ही डे. 5 डिसेंबरला आहे वर्ल्ड सॉइल डे. 10 डिसेंबर आहे इंटरनॅशनल ह्युमन राईट डे. 14 डिसेंबर आहे एनर्जी कन्झर्वेशन डे. 21 डिसेंबर आहे वर्ल्ड मेडिटेशन डे. 23 डिसेंबर आहे किसान दिवस किंवा त्याला म्हटलं जातं नॅशनल फार्मर्स डे. आणि 25 डिसेंबरला सगळ्यांनाच माहित आहे काय आहे? ख्रिसमस. ठीक आहे. सो अशा प्रकारे एवढे ऍटलिस्ट एवढे दिवस तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावे लागणार आहेत. ओके, जर तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा ऑल इन वन एक बॅच घ्यायची असेल, बीएमसी, एनएमसी, डब्ल्यूआरडी, एमजीपे, पीएमसी, सिडको, म्हाडा सगळ्या एक्झामसाठी एकच बॅच, त्याची फीज असणार आहे फक्त आणि फक्त 3,998 रुपये. त्यामध्ये बुक देखील इन्क्लूड असणार आहे नॉन टेक्निकलचं. टेक्निकलच्या सगळ्या तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळतील ज्याची तुम्ही प्रिंट आउट काढू शकता. नॉन टेक्निकल टेक्निकल सगळ्याचे थिअरीचे त्यामध्ये लेक्चर असतील, एमसीक्यूचे लेक्चर असतील, टेस्ट सिरीज असतील, सगळा कंटेंट तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहे. ओके, त्यासोबतच फक्त स्पेसिफिक बीएमसी साठी पाहिजे असेल तर या कोर्सचा तुम्ही फायदा घेऊ शकता. क्लिअर. नेक्स्ट आहे बीएमसी साठी, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी पूर्ण जी टेस्ट सिरीज आहे 99 रुपयात फक्त त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि हा फ्री सब्जेक्ट सगळ्यांसाठी आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. ठीक आहे, याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता किंवा माझा नंबर सगळ्यांना माहित आहे 9067051404 यावर मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.